पुढची महत्त्वाची बातमी, लोकसभा निवडणुकीमध्ये मोदींना बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आज मोदींच्याच वक्तव्याची क्लिप दाखवत निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला। यासोबत सत्ताधारी आमदारांचे व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। गेल्या काही दिवसांपासून मतचोरीच्या आरोपांवर आक्रमक होत राज ठाकरे मवियाच्या जवळ गेल्याचे चित्र आहे। त्यातच राज ठाकरेंनी आज मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलताना सत्ताधारी महायुतीवर देखील निशाणा साधला। महाराष्ट्रातील मतदार यादीमध्ये 96 लाख खोटे मतदार घुसवले गेल्याचा दावा राज ठाकरेंनी केला। जोपर्यंत महाराष्ट्रातील मतदार याद्या साफ होत नाहीत तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा असा इशारा देखील राज ठाकरेंनी दिला। तर राज ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूया। ती खात्रीलायकरित्या समजलेली गोष्ट तुम्हाला सांगतो की आत्ताच्या या होणाऱ्या निवडणुकांना त्यांनी 1 जुलैला यादी बंद करून टाकली। त्याच्या अगोदर काही काम म्हणजे विधानसभेला तर होतेच भरलेले, त्याच्यानंतर जवळपास 96 लाख खोटे मतदार महाराष्ट्राच्या यादीत भरलेत। मुंबईमध्ये असेच 8, 8.5 लाख, 10 लाख, ठाण्यामध्ये असेच 8, 8.5 लाख, पुण्यामध्ये भरलेत, नाशिकमध्ये भरले, प्रत्येक शहरांमध्ये प्रत्येक गावागावामध्ये भरलेले आहेत। निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे। हे बोलणारे कोण आहेत? आता आम्ही तर आहोत। मी अजून 3 व्हिडिओ आणलेत। एक आहे सतीश चव्हाण, अजित पवार गट, दुसरे आहेत संजय गायकवाड, एकनाथ शिंदे गट, आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे, हे भाजपचे आहेत। हे तिघेही आमदार आहेत, हे तिघेही काय बोलतात ते ऐका। गंगापूर विधानसभा मतदारसंघात जवळपास 36,000 नावे दुबार आलेली आहेत। खरं तर मतदार यादीपासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंत सगळे काम पारदर्शकपणे पार पडण्याचं काम हे निवडणूक आयोगानं करणं अपेक्षित आहे। काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघोरे साहेबांना मी फोन केला की अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही 30-30 वर्षापासूनचे लोक इथे राहून गेलेत, अधिकारी राहून गेलेत, त्यांचे देखील नाव तसेच आहेत आणि मृत्यू झालेले देखील। लोक इकडनं तिकडनं गावाकडनं आणून सकाळ सकाळ ते मतदान करूनही ते जातात, त्यामुळे उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो। माझ्याकडे एक नरेंद्र मोदींचं माझ्याकडे एक भाषण आहे आसाम मधलं। त्याच्या भाषणाची शेवटची जी 10 सेकंद 15 सेकंद आहेत ना, ते नीट ऐका। कुछ सीटों के मेरे नाम कहे थे और मैंने कहा था वहां लूट चलने वाली है और इलेक्शन कमीशन कुछ नहीं कर पाया। आज मैं दोबारा कह रहा हूं, इन इलाकों में, बंगाल में, बिहार में, पूर्वी उत्तर प्रदेश में यही होने वाला है। क्या इलेक्शन की जिम्मेवारी नहीं है कि शांतिपूर्ण चुनाव हो, रिगिंग ना हो, मारकाट ना हो? इतना सारा खर्चा हो रहा है, पूरा देश का मशीन आपके हाथ में है। प्रधानमंत्री से भी आपके पास इतने ज्यादा हक है, तो आप करते क्यों नहीं हो? क्या इरादा है आपका? और मेरी इस बात से भी इलेक्शन को बुरा लगता है कमीशन को, तो एक और केस ठोकने की आपको इजाजत है। अशा प्रकारच्या निवडणुका जर होत असतील तर हा संपूर्णपणे या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या मतदारांचा अपमान आहे। तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ। मॅक्स फिक्सिंग झालेलं आहे, मॅक्स सेट आहे। हे कोणत्या प्रकारचं षडयंत्र, ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? आणि नंतर सांगायचं नाही नाही ह्यांचा एकही आमदार निवडून नाही आला, ह्यांचा एकही खासदार निवडून नाही आला। अरे येईल कसा? जर मतदार याद्यांमध्ये तुमची गणितच जर समजा सगळी सेट करून ठेवणार असाल, तुम्ही मतदान करा नाही तर नका करू। रिझल्ट अगोदर ठरलेला आहे। हे ज्या निवडणुका घ्यायचं म्हणतायत ना, हे जोपर्यंत ही मतदार यादी पूर्णपणे स्वच्छ होत नाही,
सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा. या महाराष्ट्रातल्या निवडणुका शांततेने पार पाडायच्या असतील, पहिली ती मतदार यादी स्वच्छ करा. कोण सत्तेवरती येईल आणि कोण पराभूत होईल याच्याशी मला कर्तव्य नाही, पण जे मतदान होईल ते खरं होईल या दृष्टिकोनात निवडणुका झाल्या पाहिजेत.